आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 25 ऑक्टोबर 2025 शनिवार। यिर्मया, मी तुला गर्भात निर्माण करण्यापूर्वी तुला ओळखले आणि तू जन्मण्यापूर्वी तुला पवित्र केले। राष्ट्रासाठी मी तुला संदेष्टा नेमले। यिर्मया 1 अध्याय 5 वचन। आज आपण देवाची एक सेवक यिर्मया याला भेटत आहोत। त्याला सामान्यत रडणारा संदेष्टा असे म्हटले जाते। लगान दयातच परमेश्वराने त्याला आपल्या गौरवशाली सेवेसाठी बोलावले। यिर्मयाने स्वतःला अनेक कारणांनी मोकळे करण्याचा प्रयत्न केला। अरे प्रभू देवा, मी बोलू शकत नाही कारण मी तर एक तरुण आहे। पण परमेश्वर म्हणाला, मी तरुण आहे असे म्हणू नकोस, कारण मी तुला ज्या ज्या ठिकाणी पाठवीन तिथे तू जाशील आणि मी तुला जे काही आज्ञा करीन ते तू बोलेल। यिर्मया 1 अध्याय 6 वचन से 7 वचन। बाबिलोनी इस्रायल विरुद्ध येताना यिर्मयाला आपल्या लोकांकडूनच मोठा विरोध आणि दुःख सहन करावे लागले। तरी देवाने त्याला लोंगडी भीतीप्रमाणे दृढ आणि अचल केले। म्हणूनच यिर्मया राजे आणि सरदारांसमोर निर्भयपणे उभा राहून देवाचे वचन सांगू शकला। तेव्हा परमेश्वराने आपला हात पुढे करून माझ्या तोंडाला स्पर्श केला आणि परमेश्वर म्हणाला, बघा, मी माझे शब्द तुझ्या तोंडात ठेवले आहेत। आज मी तुला राष्ट्रावर व राज्यावर नेमलेले आहे, उपटण्यासाठी व पाडण्यासाठी, नाश करण्यासाठी व उद्ध्वस्त करण्यासाठी, बांधण्यासाठी व लावण्यासाठी। यिर्मया 1 अध्याय 9 आणि 10 वचन। फिरोनची सेना आली तेव्हा गलिदी लोक यरूशलेमहून माघारी गेले। यिर्मया 27 अध्याय 11 वचन। त्यावेळी लोकांनी यिर्मयाला पकडले आणि एका उजाड गड्यात फेकून दिले। पण प्रभूने त्याचे रक्षण केले आणि त्याला बाहेर काढले। काही महिन्यांनी बाबिलोनी परत आले, यरूशलेम जिंकले आणि शहर जाळून टाकले। तेव्हा यिर्मयाने विलाप गीताचे पुस्तक लिहून आपले दुःख ओतले। त्याच्या अश्रूंमधून आपण पाहतो की त्याला प्रभू व त्याच्या लोकांवर किती गढ प्रेम होते आणि त्यांच्या अधर्मामुळे त्याला किती वेदना झाल्या। देवाची घरी मुले प्रभूची अंत करण्याचा टोका जाणतात आणि राष्ट्रासाठी त्यांच्या उपस्थितीत मध्यस्थी करतात। प्रभू तुलाही अशी मध्यस्थीची आत्मा देवो। यिर्मया आक्रोश करून म्हणतो, अरे माझे डोके पाण्याचे आणि माझे डोळे अश्रूचे झरे झाले असते, जेणेकरून मी माझ्या लोकांची दार जाळण्यासाठी रात्रदिवस रडू शकले असतो। यिर्मया 9 अध्याय 1 वचन। शास्त्र प्रभूने अनेक संत आणि संदेष्ट दाखवले आहेत जे त्यासाठी विश्वासू राहिले। त्यांची कालाचा शेवट झाला असला तरी त्यांचे आवाज आजही आपल्याशी बोलतात। प्रिय देवाची लेकरांनो, जसा यिर्मया प्रभूचे ओझे वागून त्याची सेवा करत होता, तसेच तुम्हीही प्रभूच्या सोबत विश्वासू सेवेत उभे राहा। पुढील ध्यानासाठी वचन। त्या दिवसात यहूदा वाचविला जाईल आणि यरूशलेम सुरक्षित राहील आणि तिचे नाव असेल, परमेश्वर आमची धर्म आहे। यिर्मया 33 अध्याय 16 वचन। आजचे बायबल वाचन सकाळी यिर्मया 6 अध्याय 7 अध्याय 8 अध्याय, संध्याकाळी 1 तिमोथेय 5 अध्याय। धन्यवाद।